ओके, नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की फायनल अकाउंटचा फॉर्मॅट काय आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट. हा तुमचा फायनल अकाउंटचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल, बॅलन्स शीट. नाव लिसन. ट्रेडिंग अकाउंटमध्ये सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस लिहिले जातात. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, त्याला फॅक्टरी एक्सपेन्सेस सुद्धा म्हणतो. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस जे डायरेक्टली एखाद्या प्रोडक्टला अटॅच असतात. वी कॅन कॉल फॅक्टरी एक्सपेन्सेस. फॉर एक्झाम्पल फॅक्टरी रेंट किंवा पर्चेसेस असेल, रॉ मटेरियल पर्चेसेस, कॅरेज इनवर्ड असेल, इम्पोर्ट ड्युटी असेल, ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात, ट्रेडिंग अकाउंटला. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉसमध्ये काय येतं, तर सगळा ऑफिसचा खर्च आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो आणि सगळं इन्कम आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. जरी आपण म्हणत असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सो तरी पण आपण प्रॉफिट सगळा लिहितो क्रेडिटला आणि लॉस सगळा लिहितो. लॉस और एक्सपेन्सेस वी हॅव टू राईट ऑन डेबिट साईड. ओके. त्यानंतर आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ॲसेट. आता आपण एक एक अकाउंटमध्ये काय काय येतो, म्हणजे कुठले कुठले आयटम्स त्याच्यामध्ये येतात ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. ओके, दिस इज युअर ट्रेडिंग अकाउंट. ह्याच्यामध्ये म्हणजे डिस्क्राईब केलेलं आहे की ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय काय येतं ते. दिस इज युअर ट्रेडिंग अकाउंट. डेबिट साईड बघा, डेबिटला सगळे खर्च आहेत. कोणते कोणते आहेत, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे लास्ट इयरचा जो काही उरलेला माल असतो त्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो. देन पर्चेसेस. पर्चेसेस मीन्स व्हॉट, रॉ मटेरियल, कच्चा माल आपण जो परचेस केला जातो त्याला पर्चेसेस म्हणतात. लेस रिटर्न आउटवर्ड. सपोज एखादा माल डिफेक्टिव्ह निघाला तर तो आपण लेस करतो. कॅरेज इनवर्ड. रॉ मटेरियल परचेस करताना जो काही कॅरी करायला लागणारा खर्च आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅरेज इनवर्ड. फ्रेट टॅक्स आहे. डॉक चार्जेस टॅक्सेस आहेत प्रकारचे. कस्टम ड्युटी. वेजेस, प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस. वेजेस कोणाला देतो आपण, वेजेस आपण देतो वर्कर्सला. वर्कर्स कुठे असतात, फॅक्टरी म्हणून. दॅट्स वाय दिस इज द एक्सपेन्सेस ऑफ ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. वेजेस अँड सॅलरीज. इम्पोर्ट ड्युटी, आपण काय आयात केलं असेल तर. कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रीस एक्सेट्रा. साहजिक आहे, आपण ग्रीस, मोटिव्ह पॉवर मीन्स हाय इलेक्ट्रिसिटी, वॉटर, ग्रीस, हे सगळं आपल्याला कुठे लागणार आहे, फॅक्टरीमध्ये. रॉयल्टी ऑन पर्चेसेस और प्रोडक्शन. ठीक आहे. रॉयल्टी मीन्स वन ऑफ द एक्सपेन्सेस विच इज ले ऑन अ पर्चेसेस. प्रायमरी पॅकिंग चार्जेस, फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग, फॅक्टरी रेंट अँड रेट्स, फॅक्टरी इन्शुरन्स, वर्कर्स मॅनेजर सॅलरी. साहजिक आहे, वर्कर्स कुठे असतात, फॅक्टरीमध्ये, मग त्यांचा मॅनेजरही कुठे असेल, फॅक्टरीमध्ये. हे आहेत आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचे खर्च. नाव ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. माल विकला, जळाला. नाव केप्ट इन युअर माइंड की बाबा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय येतं, माल विकला, जळाला, फुकट वाटला, चोरीला गेला, कसाही गेला तरी तो कुठे जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटना. ठीक आहे. नाव लिसन. सेल्स. सेल्स मायनस लेस रिटर्न इनवर्ड. म्हणजे सेलमध्ये आपण काय लेस करतो, रिटर्न इनवर्ड. म्हणजे एखादा माल आपण विकला आणि तो डिफेक्टिव्ह असल्यामुळे पुन्हा आला तर तो लेस करतो. गुड लॉस बाय फायर, जळाला. गुड लॉस बाय थेफ्ट, चोरीला गेला. डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, फुकट वाटलाय. गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट. गुड विड्रॉन बाय पार्टनर्स, पार्टनर्स घेऊन गेले. आणि क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग इकडे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, क्लोजिंग इकडे. ठीक आहे. दिस इज युअर ट्रेडिंग अकाउंट. In next lecture we will see profit and loss account.